नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल गीताज ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरीसाठीची तारीख निश्चित होत आहे। म्हाडा कोकण मंडळाकडून आनंदाची बातमी आली आहे। 26 जानेवारीला सोडतीची शक्यता आहे, परंतु त्यावर प्रश्नचिन्ह आहे। आम्ही हा व्हिडिओ बनवेपर्यंत म्हाडाच्या वेबसाईटवर लॉटरी ड्रॉची तारीख दिली गेलेली नाही। म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीची तारीख 26 जानेवारी असल्याची माहिती प्रिंट मीडिया आणि न्यूज चॅनलतर्फे दाखवण्यात आली आहे। 24,000 अर्जदार म्हाडाच्या कोकण विभागातील 5311 घरांची वाट पाहत आहेत। मात्र ही प्रक्रिया कित्येक महिन्यांपासून रखडलेली आहे। या घरांच्या सोडतीची तब्बल 24,000 पात्र अर्जदार प्रतीक्षेत आहेत। मात्र कित्येक महिने उलटून देखील अर्जदारांना वाट पाहावी लागत आहे। म्हाडा कोकण लॉटरीच्या 5311 घरांसाठी लवकरच सोडत होणार आहे। मात्र आता अर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दावोस दौऱ्यावरून आलेले आहेत। तसेच 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन झाल्यावर व 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते म्हाडा लॉटरी काढणार असल्याचे सांगितले जात आहे। म्हाडाच्या घरांच्या सोडतीची घोषणा न झाल्याने अर्जदार प्रचंड नाराज झाले आहेत। याशिवाय अर्जदारांनी सोशल मीडियावर देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता म्हाडाची लवकरात लवकर लॉटरी जाहीर करण्याची मागणी अर्जदारांकडून करण्यात येत आहे। आम्ही लोकांचा राग व नाराजी आमच्या चॅनलतर्फे म्हाडाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। म्हाडा कोकण मंडळाने महत्त्वाची माहिती दिली आहे। कोकण विभागातील लॉटरीची घरे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून लॉटरीची तारीख अर्जदारांना मोबाईलवर SMS द्वारे कळवण्यात येणार आहे, असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून सांगितले आहे। आम्ही म्हाडासाठी व्हिडिओ बनवत असताना आम्हाला असे आढळून आले आहे की म्हाडाच्या लॉटरी संदर्भात वेळोवेळी अर्ज भरण्याची तारीख लांबणीवर टाकणे आणि लॉटरी ड्रॉ तारीख लांबवणे यामुळे लोकांमध्ये फार नाराजी दिसून येत आहे। म्हाडाने यापुढेही असेच चालू ठेवले तर लॉटरीला प्रतिसाद मिळणार नाही। लोकांचा म्हाडावरचा विश्वास निघून जाईल। आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून म्हाडाला आवाहन करतो की आपण दिलेल्या तारखांवर ठाम राहावे, त्यामुळे लोकांचा विश्वास म्हाडावर राहील। आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।